नमस्कार, मी प्रतिभा पाटील खराळे मॅडम. तर आज आपण चौथा क्वेश्चन पाहणार आहे फायनल अकाउंटचा. तर पहिले ॲडजस्टमेंटचं क्लोजिंग स्टॉक या ट्राय बॅलन्समध्ये दिसत नाही. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स हा डेटरला मेंटेन करतो, डेटरला टिक करा. त्यानंतर क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर 3% हा डेटरला एक स्टार्ट करा. म्हणजे याचा अर्थ 2 ॲडजस्टमेंट आहे डेटरवर. लेस होल्ड प्रिमायसेस 1,00,000 रुपये, तर लेस होल्डला टिक मार्क करा. आणि आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड टेशनरी टिक करा. आणि ट्राय बॅलन्समध्ये तुम्हाला सायलेंट ॲडजस्टमेंट कशा ओळखायच्या, तर 3 वर्ष इयर दिलं जातो, मंथ दिलं जातो, टक्केवारी दिली जाते आणि डेट दिली जातं. तर ह्या पद्धतीची जी आले डेट, इयर, मंथ, पर्सेंटेज, ते तिला सायलेंट ॲडजस्टमेंट असे म्हणतात. तर इथं ॲडव्हर्टाईजमेंटला सायलेंट ॲडजस्टमेंट 3 वर्षासाठी दिली. तारीख पण दिली आहे. अगोदर तारीख पाहतेची 6 महिन्यासाठी, कारण की 31/12/2019 हा एंडिंग आहे. तर 1 एप्रिल 2018 हा स्टार्टिंग आहे आणि 1/10/2018ला ॲडव्हर्टाईज 3 वर्षासाठी दाखवले आहे. तर आपल्याला फक्त 6 महिन्यासाठी काढून द्यायचे आहे ॲडव्हर्टाईजमेंट. आणि ह्या पद्धतीने हे जे ॲडजस्टमेंट आहे इथं टिक करायची, ज्याच्यावर जो ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक करायची. याचा अर्थ त्याला रिपेअर करून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून बाहेर टाकायचं आहे. ते झालं लेक्चर झालं. हां, ट्राय बॅलन्सची अगोदर डेबिट साईड पाहिजे, नंतर क्रेडिट साईड पाहिजे. डेबिट साईडचा पहिला आयटम आहे स्टॉक मीन्स तो ओपनिंग स्टॉक आहे 25,000. त्यानंतर डेटर हा बॅलन्स शीटचा ॲसेट, कारण की हा पैसा आपल्याला वसूल करायचा आहे समोरच्या व्यक्तीच्याकडून. तर 80,500 डबल ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बिल रिसिवेबल बी बॅलन्स शीटच्या ॲसेटला किती आहे तो 10,000. बिल्स पेपर लॅबिलिटीला येतो, तर बिल रिसिवेबल ॲसेटला येतं. परचेस हा ओपनिंगच्या खालोखालला पाहिजे. तो आहे 2,08,500 आणि त्याचं रिटर्न दिलं जातं क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला रिटर्न आहे त्याचं 1,000 परचेस रिटर्न. तर 1,000 तो परचेस रिटर्न आपण मायनस करणार आहे, तर उरले किती 2,07,500. त्यानंतर रिटर्न सेलचा रिटर्न आहे, डेबिट साईडला येतो आणि सेल क्रेडिट साईडला येतो. नंतर पाहू कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड येतो ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. 2 कॅरेज इनवर्ड 3,000. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड 4,500, तो येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर मोटर व्हेकल्स बॅलन्स चार्ज येतो, कारण की ती आपण एकदा घेणारी वस्तू आहे. जी रोज घेतो तो खर्च आणि जी एकदा घेतो ती ॲसेट 55,000. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हा साधारण खर्च आहे, किती आहे 1,800. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी येते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, इम्पोर्ट ड्युटी येते ट्रेडिंगच्या डेबिटला. एक्सपोर्ट ड्युटी. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हर्टाईजमेंट 4,800. तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट दिलेले आहे 4,800 3 वर्षासाठी. तर आपल्याला एका वर्षासाठी काढायचे आहे, तर एका वर्षासाठी येते 1,600 आणि आपल्याला तिथं 1 ऑक्टोबर. तर आपल्याला 3 वर्षासाठी 4,800, एका वर्षासाठी 1,600, तर 6 महिन्यासाठी किती 800 प्रीपेड म्हणून मायनस करून द्यायची.
तर 800 बाहेर टाकायची, कारण की आपल्याला 6 महिन्याची दाखवायची आहे. तर 4,000, 800 800 गेले किती उरले 4,000. ते प्रीपेड म्हणून मायनस करून बाहेर टाकलेली आहे. आणि त्याचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कारण की ती प्रीपेड आहे, ॲडव्हान्स आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला येतो. त्यानंतर नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे 1200. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायची इनमध्ये, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर ड्रॉईंग किती आपल्याकडे 3,500 आणि 2,000. त्या अगोदर आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे. कॅपिटल किती आपल्याकडे मीराचं कॅपिटल आहे 75,000 आणि माझूचं कॅपिटल आहे 75,000. तर मीराची ड्रॉईंग आहे 3,500 वजा करायची आहे, त्याच्यातून 71,500 उरले. त्यानंतर माझूचं ड्रॉईंग किती आहे 2,000. किती उरले 73,000. जेव्हा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस येत नाही तेव्हा आपल्याला कॅपिटल बाहेर टाकता येत नाही. त्यानंतर नेक्स्ट लेस होल्ड प्रेमायसेस. लेस होल्ड प्रेमायसेस म्हणजे आपली एक ॲसेट आहे. लेस होल्ड प्रेमायसेस किती इथे 1,10,000. कॅश इन हँड, आपली ही कॅश आपल्या हातात किती आहे आणि बँकेत किती, दोघी मिळून आहे 45,000. कॅश इन बँक 45. फर्निचर पण आपण रोज खरेदी करतो लावतो का नाही. फर्निचर पण आपण 2 वर्षातून 3 वर्षातून जर लावलं तर 5-6 वर्ष तरी आपलं ते जातं. त्यानंतर माझे आता डेबिट साईडचे पूर्ण आयटम संपलेले आहे. मी आता डेबिट म्हणून क्रेडिटचे आयटम पण उचलले आहे, जसं कॅपिटल आणि परचेस. पण बाकीचे काही आयटम आहेत ते क्रेडिटचे, ते आता लगेच सॉल्व करून देते. तर बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. ही लायबिलिटी, ही जाणारी वस्तू आहे, पैसा जातो आहे आपला. बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. त्यानंतर बिल्स पेबल 12,500. त्यानंतर क्रेडिटर त्यानंतर सेलला तुमचा रिटर्न आलेला आहे बाय सेल 3,25,000. तुमचा डेबिट साईडला सेल रिटर्न दिला जाईल. सेल रिटर्न आहे 1,000. तिथं म्हणतं लेस रिटर्न 1,000. 3,25,000मधून 1 केल्यानंतर 3,24,000 राहतो. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट. हा आउटस्टँडिंग रेंट तुम्हाला प्रिंटिंग अँड स्टेशनरीला पण आहे आणि रेंटला पण आहे आणि वेजेस अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग. तर हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी हे जाणारे आहे आयटम, ते व्हायचं आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट आहे 2,000. अनपेड वेजेस आहे 1,500 आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाकून द्यायची लास्टला. त्यानंतर आता माझे पूर्ण आयटम डेबिटचे बी सॉल्व झाले आणि क्रेडिटचे बी सॉल्व झाले. पहिले ॲडजस्टमेंट पाहणार आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या एकदम एंडिंग साईडला द्यायची आहे. हा पहिला इफेक्ट आहे तिचा 32,000. आणि ट्रेडिंग अकाउंट हा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दुसरा इफेक्ट आहे, तिथं पण एंडिंगला द्यायचं आहे तुम्हाला. हा शेवटचा स्टॉक आहे 32,000. इथं झाली दुसरी इफेक्ट, म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक सॉल्व झाला. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट. मला डाऊट आहे की माझं डेटरमधले पैसे बुडणार आहे. तर डेटर किती आहे माझं 80,500. त्यातून माझे 2,000 रुपये बुडणार आहे. तर 2,000 बुडणार आहे. तर लेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 2,000 म्हणजे किती राहिले 78,500. 78,500मध्ये आपल्याला तिसरी ॲडजस्टमेंट डिस्काउंट काढायला लावतो तो डेटरवर 3%. हा एक पॉईंट. 80,500वर मेन बुक व्हॅल्यूवर काढायचं नाही आहे. डिस्काउंट असो
RDD असो, तर आपल्याला जी लेस झाली आहे बॅड डेब्ट्स म्हणून, प्रोव्हिजन असो का बॅड डेब्ट्स असो की RDD असो, ती लेस झाल्यानंतर तुम्हाला ती रक्कमवर काढायची. म्हणजे लेस झालेली रक्कम किती आहे? 78,500. आणि कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ह्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. 3,500, 15, 8 1 8 24 आणि 25, 7 1 7 7 7 21 आणि हे 2 किती झाले? 21 आणि 2 23. म्हणजे 2,355. 2,355. डिस्काउंट पण याच्यातून लेस केला जातो. लेस 3% डिस्काउंट. आणि हा डिस्काउंट लेटरसाठी सांगितलं आहे. 2,355 मायनस करून बाहेर टाकायचं आहे. 76,145 राहिले. 76,145 राहिले. दोघी पण आपली पहिले इफेक्ट झाली आहे. पहिला इफेक्ट 2,000चा आणि 2,355 कसे काढले? 78,500 वर 3% काढले. हा पहिले अगोदर आपला डेटर 80,500 होता, आता 76,145. म्हणजे डेटर कमी झालेला आहे. म्हणजे आपल्याला लॉस, बिझनेसमध्ये काय झालं? लॉस झाला. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तिथं प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, डिस्काउंट आणि डेब्टचा काही संबंध नाही. हे 2,000. हा दुसरा ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट. त्यानंतर तुमचा डिस्काउंट ऑन डेटरवर आपण डिस्काउंट काढलेला आहे. हा सेकंड इफेक्ट. याचा पण 2,355 सेकंड इफेक्ट. दोघांची इफेक्ट आले, कारण की ह्या दोघांमुळे व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. आपली दुसरी आणि तिसरी ॲडजस्टमेंट सॉल्व झाली आहे. त्यानंतर लेस होल्ड प्रिमाइसेस आपल्याला व्हॅल्यू दिली आहे 1,00,000 डायरेक्ट. तर इथं डेप्रिशिएशन आपल्याला ऑलरेडी काढून दिलेलं आहे. तर बाहेर 1,00,000 टाकायचे. याला म्हणतात रिव्हॅल्यूड पॉईंट. तर दोघांचं डिफरन्स 1,10,000 मधले 1,00,000 गेल्यानंतर किती उरले? 10,000. हा झालं डेप्रिशिएशन. लेस करायचं आणि डेप्रिशिएशन म्हणायचं. म्हणजे व्हॅल्युएशन आपलं कमी झालं आहे. डेप्रिशिएशनने व्हॅल्युएशन काय होतं? आपलं कमी होतं. तर आपलं व्हॅल्युएशन पहिले किती होतं? 1,10,000. आता किती राहिले? 1,00,000 रुपये. म्हणजे हा पण पॉईंट कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं काय म्हणायचं? डेप्रिशिएशन सिंगल पॉईंट आहे. डेप्रिशिएशन ऑन लेस होल्ड प्रीमाइसेस किती आहे? 10,000. हा सेकंड पॉईंट. हा पहिला पॉईंट, तर हा सेकंड पॉईंट. त्यानंतर आउटस्टँडिंग प्रत्येक टायमाला आपल्याला ॲड करायचे आहे. ॲड आउटस्टँडिंग किती येते? 500. बाहेर किती गेले? 1,700. याचं सेकंड. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. इथं तुम्हाला आउटस्टँडिंग दिलेलीच आहे अगोदर. तर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटस्टँडिंग आहे 500. 2,000 म्हणजे डायरेक्ट 4,000 आहे टाकायचे. याचं सेकंड इफेक्ट म्हणजे तुमचं आयटम, सायलेंट ॲडजस्टमेंट, पूर्ण ॲडजस्टमेंट, पहिला इफेक्ट, दुसरा इफेक्ट सगळं दिलेलं गेलेलं आहे. एक पण पॉईंट राहिला नाही. आता आपण त्या अगोदर याची टॅली करू. टॅली करताना लक्षात ठेवा ही गडबडमध्ये टॅली जर करशाल तर पॉईंट नक्कीच तुमचं चुकणार आहे. तर अगोदर काय करायचं? क्रेडिट साईड टॅली करायची, मग डेबिट साईड करायची. पहिले ट्रेडिंगचा अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. तर ग्रॉस आल्याशिवाय नेट येत नाही, नेटशिवाय टॅली येत नाही. तर आपलं 3,24,000 अगोदर घ्यायचे, नंतर 32,000 घ्यायचे. टॅली करायची. टॅली थोडी फास्टच करायची. 3,56,000 आले. आता डेबिट साईड पाहिजे 25,000, त्यानंतर 2,07,500, त्यानंतर 3,000. तर क्रेडिट आणि डेबिट त्यांचा डिफरन्स पाहायचा. म्हणजे बॅलन्सची फिगर पाहतो आपण. तर हा 3,56,000 येते, हा 2,35,500.
तर आता कोण मोठं आहे म्हणजे क्रेडिट साईड, आणि डेबिट साईड काय कमी कमी आहे तर डेबिट साईड वजा करायची, खाली घ्यायची. तर कारण की तसं बी मॅथमध्ये आपल्याला मोठी संख्येवरती घ्यावं लागते, छोटी संख्या खाली घ्यावं लागते. तोच पॉईंट येतो पण. आणि प्रत्येकाला प्लस मायनस तर आलंच पाहिजे, कारण की जर आपल्याला जर आलं नाही प्लस मायनस तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. 1,20,500 हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आला. तर ग्रॉस प्रॉफिट करायच्या अगोदर पहिले टॅली करून घ्यायची. मग टॅली कितीवर आहे आपली? 3,56,000. 3,56,000 जी मोठी रक्कम आहे ती टाकायची, 3,56,000. त्यानंतर आपल्याला तो डिफरन्स जो काढलेला आहे कोणता, 1,20,500, तो ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे क्रेडिट जास्त आली डेबिट कमी आली तर समजून घ्यायचं ग्रॉस प्रॉफिट, आणि डेबिट जास्त आली क्रेडिट कमी आली तर समजून घ्यायचं ग्रॉस लॉस. तर आपला ग्रॉस प्रॉफिट आला आहे, सेंटरला घ्यायचा. ग्रॉस प्रॉफिट 1,20,500 तो ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, कारण की हा प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट 1,20,500. तर टॅली करताना पुन्हा एकदा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर डेबिट साईडला डायरेक्ट 1,20,000, क्रेडिट साईडला डायरेक्ट 1,20,500 आहे. तर डेबिटला भरपूर आयटम आहे, तर आपल्याला पाहिजे आहे 4,500, त्यानंतर 1,800, त्यानंतर 1900. जास्त टॅली जमत नसेल तर थोडी थोडी करा, कारण की प्रॉब्लेम चुकला नाही पाहिजे. त्यानंतर 800, त्यानंतर 1,700, त्यानंतर 2,000, 2,000 आणि 2,300 म्हणजे 4,355. 4,355. त्यानंतर 10,000, 24,055. कोण नसते? क्रेडिट साईडच असते. मग पुन्हा आपल्याला क्रेडिटमध्ये मायनस करायचं आहे 24,055. आपला नेट प्रॉफिट आलं 96,445. म्हणजे आपलं क्रेडिट जास्त आले म्हणून आपल्याकडे नेट प्रॉफिट आला. जर डेबिट जास्त आले असतं तर आणि क्रेडिट कमी आले असतं तर लॉस झाला असता. पुन्हा एकदा जी जास्त रक्कम आहे त्याला टॅली करायची. मग जास्त रक्कम कोणती आपली? 1,20,500. 1,20,500. तर इथं आपण लिहायचं टू नेट प्रॉफिट 96,445. आता दोघांना वाटायचं आहे, त्यांचा रेशो दिला आहे तुम्हाला, मीरा आणि माधव. आता रेशोचा एक पॉईंट आहे. रेशो तुम्हाला स्टार्टिंगला दिला जातो, कधी कधी देतो, तर त्या रेशोने तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्यानंतर कधी कधी देत नाही तर इक्वल घ्यायचा. कधी कधी तो इक्वल म्हणतो आणि कधी कधी थिअर कॅपिटल आपण असं म्हणतो, म्हणजे कॅपिटल काढणे. तर आज आपल्याला काही दिलं नाही. फ्रॉम द फॉलोइंग ट्राय बॅलन्स मिस मीरा अँड माधव प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट 31 मार्च 2019 एंडिंग. म्हणजे आपल्याला तिथं रेशो दिला नाही, म्हणजे समजून घ्यायचं इक्वल आहे. तर इक्वल कसं आहे तर इथंच देऊन द्यायचा. मीराला 1, माधवला 1. 1 आणि 1 किती झाले? 2, म्हणजे 1/2, 1/2. तर आपला किती आलेलं आहे? 96,445. गुणाकार करायचं म्हणजे तो तेवढंच राहणार आहे, 96,419. तर इक्वल म्हणजे दोघं सारखेच राहणार आहे, त्याच्यामुळे एकाच काढायचं, भागली 2 करायची. तर आता 223 बरोबर का? तर आपलं दोघे डिस्ट्रीब्युशन करताना 48,200
23. मी रफमध्ये केलेलं आहे डिस्ट्रीब्युशन. आणि एकाचं घ्यायचं आहे 48,222, कारण की पॉईंटमध्ये एक आलं आहे तर एकालाच एक ॲडिशनल करून द्यायचं. मग आता हा प्रॉफिट इथं वाटून द्यायचा आहे 48,223, 48,222, कारण की इक्वल म्हणजे सारखा. तर हा प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ॲड करायचा आहे कॅपिटलमध्ये. तिथं म्हणायचं ॲड नेट प्रॉफिट 48,223 आणि याचं किती आहे नेट प्रॉफिट 48,222. तर बाहेर टॅली करून द्यायची आहे. म्हणजे 1,21,222. हा कोणाचा आलेला आहे 1,21,222 माधवचं कॅपिटल किती आलं 1,21,222. आणि मीराचं कॅपिटल येतं 1,19,723. दोघांची कॅपिटल आपण काढून घेतलेले आहे. प्रॉब्लेम आता टॅलीवरच आहे. आता दोघी साईड आपल्याला टॅली करायची. दोघी साईड जर बरोबर आली तर समजून घ्यायचा प्रॉब्लेम आपला बरोबर आहे. अगोदर लायबिलिटी करायची 1,19,723, त्यानंतर 1,21,222, त्यानंतर 5,000 आणि 12,500, 17,500, 17,500, नंतर 68,000, नंतर 4,000. आणि 7, 19, 8, 9, 10, 11, 12, 13. बरोबर झाली लायबिलिटी साईड. त्यानंतर ॲसेट साईड 76,145, त्याच्यानंतर 10,000, त्यानंतर 55 आणि 4 किती झाले 59,000, त्यानंतर 1,00,000, त्यानंतर 45, त्यानंतर 45,000, त्यानंतर 8,300, नंतर 32,000. $3,30,445, 3,30,445 म्हणजे प्रॉब्लेम आपला टॅली झाला.